प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकींसाठी आज मतदान होत आहे। या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या शहरांच्या महानगरांच्या जडणघडणीत योगदान द्यावं आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलंय। सर्व महापालिकांच्या 893 प्रभागातल्या 2869 नगरसेवक पदांसाठी 15,931 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे। एकूण 3,48,00,000पेक्षा अधिक मतदार या सर्व उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे। नागपूरसह विदर्भात आज सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सकाळी सहपरिवार न्यू इंग्लिश शाळा महाल इथं मतदानाचा हक्क बजावला। गडकरी यांनी काल हल्ला झालेल्या भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्या घरी देखील भेट देऊन त्यांची विचारपूस केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात कुटुंबियांसह आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मतदान हे आपला अधिकारच नव्हे तर आपलं कर्तव्य आहे असं सांगून त्यांनी जनतेला मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं। नागपूरचे महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी देखील सपत्नीक धरमपेठ झोन इथल्या मतदान केंद्रात मतदान केलं। चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि चंद्रपूरच्या नागरिकांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन केलं। दरम्यान चंद्रपूर इथं सकाळी 9:30 वाजेपर्यंत 6.46% इतकं मतदान झाल्याची नोंद आहे। भारतीय सेना दिनानिमित्त आज देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या आपल्या सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला, शिस्तीला आणि सर्वोच्च बलिदानाला देश नमन करत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेना दिनानिमित्त देशातले सर्व सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या। राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता, आपत्ती निवारणातील योगदान आणि राष्ट्र प्रथम या प्रेरणादायी भावनेला भारतीय सैन्य देशासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या रक्षणासाठी कठीण परिस्थितीतही सदैव सज्ज असलेल्या सैनिकांच्या शौर्याचा, निष्ठेचा आणि निस्वार्थ सेवेचा सन्मान केला आहे। कर्तव्य बजावताना बलिदान देणाऱ्या हुतात्मा सैनिकांना त्यांनी आदरांजली अर्पण केली। दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। परिषदेत 42 राष्ट्रकुल राष्ट्रांचे 61 अध्यक्ष, पीठासीन अधिकाऱ्यांसह 4 अर्धस्वायत्त देशांचे संसद अध्यक्षही सहभागी होत आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या परिषदेचे अध्यक्ष आहेत। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल। नमस्कार।